भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही. म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे, केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात, पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले ह्याच्यात गैर काय की या देशात इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या नोटिसेस या 95% विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत. आमची भाषणं जरा धारदार झाली की नोटिसेस येतात, त्यांच्या विरोधी बोललं की नोटिसेस येतात. अनेक नेते जाणार आहेत, अनेक मंत्रिमंडळातील आपल्या मंत्रिमंडळ सुद्धा जाणार आहे, उद्या जाणार आहेत, पण सगळं मंत्रिमंडळ घेऊन शिंदे पुढच्या आठवड्यात जाण्याच्या तयारीत आहेत. तुमची काय तयारी असणार आहे? तुम्ही भाषणातून सांगितलं की राम भक्त आहे मी, किंवा मग मर्यादा पुरुषोत्तम सांगितलं की मी रामकृष्ण हरी आहे, त्याच्यामुळे मी माझं महाराष्ट्राच्या माती आणि संतांशी माझं फार जवळचं नातं आहे आणि पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे महाराष्ट्राची तमाम जनता ही रामकृष्ण हरी म्हणून आपण नेहमी वारी असेल किंवा वर्षभर कुठलाही चांगला कार्यक्रम असेल त्याची सुरुवात करत आहे. आणि उद्या एक मोठा सोहळा अयोध्येत होतोय, त्याला अर्थातच आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच आणि त्यांनी मला असलं सांगितलं, आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलं की मंदिराचं सगळं काम 2027 मध्ये म्हणजे 3 वर्षांनी पूर्ण होणार आहे. मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे पुढच्या 2-3 वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते काम सुरू आहे. आता कसं कसं काय होत आहे हे आपण बघूया आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊया. दोन दिवसापूर्वी दादांनी खडीमशीन चौक ते कात्री चौक दरम्यान पाहणी केली. त्या पाहणी दौऱ्यावरून खूप राजकीय चर्चा सुरू झाले की तुमच्या मतदारसंघात दादांनी खूपच लक्ष घातलेलं दिसतंय बाँड्रीवर. काय वाटतं तुम्हाला? दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे अर्थातच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार असतो. म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे, केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात, पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले ह्याच्यात गैर काय. 2 दिवसापूर्वी रोहित पवारांना ईडीचे एक समन्स आले, बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले चौकशीला. रोहित पवारांनी त्यांना उत्तर देत असं म्हणले की जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात, हे सगळं आहे, थोडं उशिरा बोलवा. नाही, लवकर किंवा उशिरा नाही, आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी आलं, राजन साळवींनाही त्याच दिवशी आलं आणि रोहित पवारांनाही आलं. विरोधकांचा आवाज 1 मिनिट आणि तेजस्वी यादवला पण त्याच दिवशी आला. विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या विशेष नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहो, हे दडपशाहीचा राज्य आणि देश आहे ना, काय त्याच्यात नवीन. आणि डेटा, मी आरोप करत नाहीये त्यांच्या जे सत्ताधाऱ्यांवर, पण तुम्ही जर डेटा काढला, पार्लमेंटला ऑफिशियली सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड की या देशात इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या नोटिसेस या 95% विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत. हा डेटा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा विरोधी सहकाऱ्यांना आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आईसच्या नोटिसेस येतात, त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही. आमची भाषणं जरा धारदार झाली की नोटिसेस येतात, त्यांच्या विरोधी बोललं की नोटिसेस येतात. एक मेंबर्स ते पुन्हा इंडियाकडे जाताना दिसत आहेत किंवा त्याची चर्चा सुरू झाली. नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये बातम्या येतात की ते आता इंडिया जॉईन करतील, इंडिया अलायन्स मधून बाहेर पडेल. या सगळ्यामध्ये इंडिया अलायन्स किती स्ट्रॉंग राहील लोकसभेच्या निवडणुकीत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण मीटिंग्स ज्या आहेत त्या सतत होत आहेत, मात्र त्याच्यातून फ्रुटफुल असं काही कॅन्डिडेचर दिसत नाही पीएमचं, किंवा जे विरोधक विचारतात किंवा सत्ताधारी सतत विचारतात, भाजपकडून इंडियाकडून विचारलं जातं उमेदवाराचा चेहरा. भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही, कारण जो हल्ला ते आमच्याकडे करायचे तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू. आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर्सनी आहेत याचा कोणीतरी आढावा घ्यावा. त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतलेत किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय. त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की 36 सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून. त्याच्यामुळे महाविकास आघाडी मधल्या 36 ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत.
पुढच्या 2-4 दिवसात, आज पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत, तर पुढच्या 2-4 दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली आहे. मला तारीख माहिती नाही, आज सकाळी एका म्हणजे वाचनात आलं माझ्या, त्यामुळे ती एक 2-4 दिवसात होईल मीटिंग. आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन, म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मीटिंग्स व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल. आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल, पण हिचं टीम आमच्याकडे चांगली आहे. त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे, कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे. कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसतंय, आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही.